तर आज आम्ही चाललोय वारीला आणि आम्ही आमच्या घरापासून शिवाजीनगरपर्यंत आलोय आणि गाडी लावली. मग शिवाजीनगरवरून आम्ही रिक्षा केली आणि त्यांना सांगितलं पालखीच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ आम्हाला सोडा. त्यांनी आम्हाला पालखीच्या जवळच्या बॅरिकेड पाशी सोडलं. आम्ही गेल्या गेल्या कपाळाला गंध लावला आणि आम्ही निघालो पालखीला. रात्री दोन्ही पालख्या पुण्यात असल्यामुळे आम्ही पहिला तुकाराम महाराजांच्या पालखीला जायचं ठरवलं आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला. रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते तरी भरपूर गर्दी होती. आम्ही जवळपास 1.5 तास लाईनमध्ये थांबलो होतो आणि आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच आरती सुरू झाली. रात्रीचे 1 वाजायला आले होते तरी इथला माहोलच वेगळा होता. देव आपल्या आजूबाजूलाच आहे असा सतत भास होत होता. वारीत येणाऱ्या प्रत्येकाचा उत्साह इतका होता की त्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. माऊलींच्या नामस्मरणातच जणू सर्व तल्लीन झाले होते. त्यानंतर आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पण पालखीचे दर्शन घेतले. त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये